गाडी साईड घ्या पहिले गाडी फोटो हे पहिले कोणचं न्यूज वापरा हे झोपू हे आराधे थांबा हो थोडं साईड आता पावसाच्या अगोदर पर्यंत होत्या तयार नाही आता काय भयंकर गारा होते लोड मुळे आता पावसाच्या अगोदर पर्यंत होत्या तयार नाही आता काय भयंकर गारा होते लोड मुळे and lots of damages in at least in more than 25 districts in Maharashtra and parts of the Karnataka and parts of the Madhya Pradesh. Especially it affected severely horticulture, wheat crop, jowar crop. I am also visiting and we had decided to send central team. Tomorrow team will go. Okay, I brief you. छत तुटून गेलं तो पाळला गेला आणि त्या बालकाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. मोठी संकट अशा अनेकांच्या कुटुंबावर या वादळी पावसाने आणि गारपिटीने झालेली आहे. ज्यावेळेला आव्हान वाटलं त्यावेळी त्या माणसाची त्या संकटाला तोंड देण्याच्या संबंधीची ताकद नाही आणि मग अशा वेळेला सरकार त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. माझी खात्री आहे की तुमच्या चव्हाणांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्र सरकार आणि या जिल्ह्याचे सगळे पालकमंत्री लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा जे काही नुकसान झालं त्याचे पंचनामे करतील, आढावा घेतील आणि राज्य सरकारच्याकडून निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन जी काही मदत करता येईल त्याची मदत करण्याचं काम करेल. पण केवळ राज्यावर हे थांबून चालणार नाही. भारत सरकारने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन केंद्राच्या वतीने सुद्धा महाराष्ट्राच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठी सहाय्याची भूमिका घेतली जाईल हे मी या ठिकाणी मुद्दा करतो. पण त्याच्यापूर्वी नुकसानीचा आढावा हा घेतला गेला. अनेक ठिकाणी लोक म्हणतात सरसकटवाला मदत करा. आता थोड्याची बाग गेली, काही जिल्ह्यात काहीच्या बागा वाचल्या. ज्यांची बाग गेली त्याला अधिक मदत करावं लागेल. ज्यांची पिकं खरं उगवत राहिली त्यांना अधिक मदत करावं लागेल. आणि ते करण्याच्यासाठी पंचनामे झाले पाहिजे आणि महसूलच्या यंत्रणेच्या मार्फत राज्य आणि केंद्र सरकारच्या समोर पूर्ण माहिती आली पाहिजे. मी आज सकाळी देशाच्या प्रधानमंत्र्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये गारपिटीच्या वरची परिस्थिती दिसते. या परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल
पाहणी करताय, राज्याचा आवाज घ्या आणि काय मदत करताय त्याची मदत करण्याची भूमिका घ्या. त्याच्यामध्ये आपण काही कमी पडायचं नाही. यावेळेस प्रत्येक वर्षाला मदत मिळेल ही काळजी घ्यायची, हा विश्वास देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा दिलेला आहे. आणि म्हणून लवकरच त्या गावामध्ये पण मी पुन्हा एकदा सांगतो की हे कार्य करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. कारण देशामध्ये आता आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ही पूर्ण परवानगी आवश्यक आहे. पण माझी खात्री आहे की निवडणूक आयोग अशा संकटाच्या काळामध्ये माणसाला मदत करण्याला सहानुभूतीची भूमिका घेईल याच्याबद्दलचा मला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपण चिंता करण्याचं काही कारण निवडणूक आली